बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडाओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले। त्याचे नंतर हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता। परवा त्यांना शोधून क्राइम ब्रांचकडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयानमधला काही गोष्टी प्राथमिक कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा 342, 365 आणि 368 रॉंगफुल कन्फाइनमेंट, किडनॅपिंग, ॲबडक्शन आणि दमदाटी अशा प्रकारचे गुन्हा 2 आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे। एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते। दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल। कधी करण्यात येईल? सोमवारी की ते प्रोडक्शन त्यांचे प्रोडक्शन वॉरंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल। त्यांनी जे धमकी दिली होती त्याच्यामध्ये धमकीचं काय स्वरूप होतं? कारण आमिष पण दाखवलं गेलं आणि धमकी बंधवली काय? बरोबर आहे, तुम्ही तुमचे अंगावर घ्या, तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ, बक्षीस देऊ, जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ। तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले, पहिले ते झाला, नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले, काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली। आता संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉटचे झालेली आहे। आता आज त्याचे प्रोड्यूस करून PCR घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। घरीमध्ये काय काय आता सकाळी हाऊस सर्च जे झालं म्हणजे ड्रायव्हरला घेऊन जे हाऊस सर्च केलं त्याच्यामध्ये काय? घटनास्थळ पंचनामा करावा लागते, तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित करणे गरजेचे असते। म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता, कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते, ते सगळे तिथे बघण्यात आली। आता कस्टडी नंतर जे रिकवर करायची आहे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घातला होता। ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरडा करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा, इथे तुम्हाला हे घालायचे नाही, आता तुम्ही आमच्या सोबत चला, अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची। ड्रायव्हरने संपूर्ण सिक्वेन्स म्हणजे स्वतः मी गाडी चालवत होतो असं कधीच म्हटलं नाही स्वतःहून? काही कधी नाही। ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आमिष दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते, ते नाही हे झाला। मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला, नंतर पोलिसांचे लक्षात आला होता, मी अत्यंत घाबरले होते, परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीने घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती, अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे।